नमस्कार. कल्याणचे सांगती या कल्याण चॅप्टर मेंबर्सच्या घरगुती मुलाखतींच्या सोहळ्यात मी मिलिंद विनायक काणे आपण सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण भेटणार आहोत राजेश रानडे यांना, कल्याण चॅप्टर टीमचे कोर टीम मेंबर जे नव्याने जॉईन झालेले आहेत आणि आरोहण बिझनेस कन्सल्टन्सीचे सर्वेसर्वा. नमस्कार राजेश. नमस्कार. आज आपण एकेरीवरती बोलू शकतोच कारण आपल्याला चांगली मैत्री झालेली आहे. आज तू इंटरव्ह्यू करता वेळ दिलायस आणि आज आपण गप्पा मारणार आहोत, त्याबद्दल पहिल्यांदा जो आभार मानतो. सुरुवात करायची? करूया. ग्रेट. तर मित्रांनो, सुरू करूया राजेश रानडे यांच्यावर गप्पांची मैफल. तू इंटरव्ह्यू पाहिलेस त्यामुळे मी तुला वेगळ्याने काही पहिला प्रश्न विचारावा किंवा तुला पहिला प्रश्न माहित नाही अशाचा भाग नाही. त्यामुळे आपण बालपण, शाळा आणि कॉलेज इथपासून सुरुवात करूया. येस. सर्वप्रथम मी आपले जे चॅप्टर हेड आहे, नंतर लीड टेबल आहे पूर्ण, आपले गार्डियन जे पालकमंत्री आहेत, प्रभू सर, आपले डीसी नितीन सर, या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो की एवढ्या सगळ्या आपल्या मेंबर्सना या मुलाखतीसाठी वेळ काढून एवढं सगळं व्यवस्थित ऑर्गनाईज करताय. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तू मिलिंद आणि नेहा आणि सुश्रुत, हॅट्स ऑफ टू यू. म्हणजे या डेडिकेशनने तुम्ही हे करताय, रिअली म्हणजे एकदम सगळ्यांचं जे जे आजपर्यंत अचिव्हमेंट्स आहेत त्या सगळ्यांपर्यंत पोहोचत आहेत आणि त्यामुळे सगळ्यांना त्याचा फायदा होणार आहे. नक्कीच. आता बालपण माझं बॉर्न अँड बॉर्ट मी कल्याणमध्ये, अक्का कल्याणकर. बालपण माझं सगळं सिद्धेश्वर आणि टिळक पारनाका ह्या एरियामध्ये गेलेलं. वा, म्हणजे अगदी हार्ट ऑफ द कल्याण म्हणता येईल. आणि शाळा शारदा मंदिर संस्था. बर. आता जी शाळा आहे ती बांधल्यानंतरची आहे. जेव्हा आम्ही शाळेत होतो बरोबर तेव्हा ती पारनाक्यावरतीच होती शाळा. करेक्ट. मूळ शारदा मंदिर. हा, मूळ शारदा मंदिर. आणि 10वी पर्यंत तिथे शिक्षण झालं. बरोबर. 10वी पर्यंत शिक्षण घेताना म्हणजे अभ्यासाच्या व्यतिरिक्त जास्त मला तर स्पोर्ट्समध्ये होतं. करेक्ट. जो आजही आहे. आजही आहे. पण तेव्हा मी शाळेत असताना खो खो आणि क्रिकेट दोन्ही खेळले. वा. आणि खो खो पण मी कल्याण तालुका पर्यंत रिप्रेझेंट केलेलं आहे. क्लबमध्ये पण खेळलो. क्रिकेट इंटर स्कूल, नंतर कॉलेजला गेल्यावर ते इंटर कॉलेज, ज्युनियर कॉलेजला असताना मी लीड पण केली टीम 1 वर्ष बिर्ला कॉलेजला. आणि नंतर मग 2 वर्ष मी खेळलो. फर्स्ट इयर, थर्ड, सेकंड इयर पर्यंत खेळलो मी कॉलेजच्या टीम मधून. आणि मग ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मग म्हणजे पुढचा आपला जो प्रोफेशनल प्रवास म्हणतो आपण. करेक्ट. सो कल्याण मूळ शारदा मंदिर ही शाळा, क्रिकेट, खो खो, चिकार खेळलास. आय एम शुअर तू स्टुडियस असणार चिकार, कारण तुझा जो बिझनेस कन्सल्टन्सीवरला अभ्यास दिसतो किंवा तुझे जे इनपुट्स असतात मीटिंगमध्ये असो, कोर्टिंग मीटिंगमध्ये असो किंवा वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीजमध्ये, म्हणजे वी ऑलवेज डू इट की जर राजेश मीटिंगला आहे तर काहीतरी व्हॅलिड इनपुट्स आहेत, स्टुडियस इनपुट्स आहेत. सो अभ्यासात राजेश कसा होता? नाही, ऍक्च्युली तसं बघायला गेलं ना तर असं एकदम स्टॉलवर्ड असं म्हणता येणार नाही. तर त्या 2 गोष्टी असतात, एक म्हणजे अभ्यास आणि दुसरं आपले आकलन शक्ती. बरोबर. पण जे काय ऑब्झर्व करतो ना ते मला सवय म्हणजे पहिल्यापासून आहे की तेवढं परफेक्ट आपल्याला समजलं पाहिजे. करेक्ट. आणि एखादी गोष्ट नाही समजलं तर विचारायला पण पाहिजे. त्याच्यामध्ये असं होऊ शकत नाही की सगळंच आपल्याला माहिती असतं. सो तेवढं ओपन माइंड पाहिजे आपलं की आपण ते समजावून घेतलं पाहिजे. बरोबर. आणि असं म्हणजे अभ्यासामध्ये एकदम पण खूप एकदम स्टॉलवर्ड नव्हतो किंवा एकदम पण म्हणतो पास क्लास किंवा असं नव्हतं. मिडियम लेवल. बरोबर. 50-60च्या मध्ये नॉर्मली असेल, म्हणजे डिसेंट मार्क्स मिळायचे. बरोबर. एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटी पण सुरू होत्या आणि एकदम बाबू फडणीस होता अशातलाही प्रकार नाही. मी बाबू फडणीस म्हणजे काय सांगून ठेवतो, जर तुम्ही पुलंचं गणगोत वाचलं असेल तर त्याच्यात बाबू फडणीस म्हणजे साक्षात ढ विद्यार्थी, याला पुलं बाबू फडणीस म्हणतात. आणि ढ विद्यार्थी जर मुलगी असेल तर ती गोदी गुळवणी नसते. सो आपल्यात कुणीच बाबू फडणीस नाही, हे फार विशेष महत्वाचं आहे. सो आम्ही तुझ्याकडनं कायम खेळाबद्दल खूप ऐकतो आणि आपल्या लोकांमधला कॉमन दुवा क्रिकेट असल्यामुळे आपल्या क्रिकेटवरती गप्पा पण खूप रंगलेल्या आहेत. तू अजूनही ऍक्टिव्हली क्रिकेट खेळतोस, जे तू सांगितलंस की खो खो आणि क्रिकेट ही शाळेत होतं. इंटर कॉलेजेस सुद्धा खेळलास. इव्हन तू खो खोला कल्याण तालुका लेवलपर्यंत रिप्रेझेंट केलंस. पण इकडनं कॉलेजचा प्रवास या सुरू झाला. कॉलेज कोणतं होतं? कॉलेज बिर्ला कॉलेज. वा. कल्याणमध्ये ग्रॅज्युएशन पर्यंत बिर्ला कॉलेजला होतो. ग्रेट. इनफॅक्ट त्याच्याआधी मी म्हणजे क्रिकेटची आवड असल्यामुळे मी मुंबईत पण ट्राय करत होतो ऍडमिशनसाठी. अच्छा. पण ते काही ना काय करणार तेव्हा होऊ शकलं नाही. बरोबर. सो
ग्रॅज्युएशन तर करणं गरजेचं होतं. बरोबर. मग बिर्ला कॉलेजला ऍडमिशन कॉमर्सला मिळाली. सो मग बिर्ला कॉलेज मधून ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलं आणि मग नंतर पुढचा प्रवास चालू झाला. एक्झॅक्टली. म्हणजे कॉमर्स ग्रॅज्युएशन बिर्ला कॉलेजमधून केलं आणि मग प्रोफेशनल करिअरला सुरुवात केली. सो युअर कॉमर्स स्टुडंट ऍट दी एंड ऑफ द डे. फॅन्टॅस्टिक. आता आम्हाला थोडंसं तुझ्या परिवाराबद्दल ऐकायला आवडेल. माझी मिसेस स्वप्नाली, ती पण HR प्रोफेशनल आहे बेसिकली. शी हॅज डन सायकोलॉजी मध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन आहे तिचं. वा, क्या बात आहे. देन LLBचं फर्स्ट लेवल झालेली आहे. RMBT जी आता 2 वर्षापूर्वी शेवटची बॅच आनंद नाडकर्णी सरांनी त्याच्यामध्ये ती पार्टिसिपेट केली होती. वा, सुरेख. आणि प्रोफेशनली करिअरचा तिथे विचार केला तर जवळजवळ 15 वर्ष तिने कॉर्पोरेट सेक्टरमध्ये HR ह्युमन रिसोर्सेस मध्येच काम केलं. वा, सुरेख. आणि नंतर मग स्वरा जी आमची मुलगी आहे ती झाल्यानंतर मग तिला सांभाळण्यासाठी म्हणून तिने ते चांगलं फ्लरिशिंग करिअर सोडून तिने ब्रेक घेतला. ब्रेक घेतला. बरं. पण ब्रेक घेतला जरी असला ना तरी कसं आहे की ज्याला काम करायची सवय असते ना, करेक्ट, तो असा आयडल बसू शकत नाही. करेक्ट. मग इनिशियली 2-3 वर्ष स्वरा लहान असताना तिने बिर्ला कॉलेजला मास कम्युनिकेशनचं सिलेबस आहे. बरं. ती व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून जायची तिथे शिकवायला. आणि दुसरं एक सिलेबस आहे इंदिरा गांधी ओपन युनिव्हर्सिटीचं HR आणि IR. त्याच्यासाठी पण ती जायची. व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून जायची. आणि नंतर मग गेले 8 वर्ष ती आता कल्याणमधलं म्हणजे KC गांधी इंग्लिश स्कूल आहे तिथे ती ऍडमिनिस्ट्रेटर म्हणून जॉईन झाली. करेक्ट. गेली 8 वर्ष ती काम करते. बरोबर. आणि आता रिसेंटली मागच्या आठवड्यातच तिला प्रमोशन झालं. नाऊ शी इज द डायरेक्टर ऑफ कल्याण एज्युकेशन सोसायटी. फॅन्टॅस्टिक. ग्रेट. मला पूर्वक अभिनंदन त्याच्याबद्दल. आणि स्वरा आता 10वीला आहे त्यामुळे हे वर्ष म्हणजे खूप इम्पॉर्टंट आहे सगळ्यांसाठी. आणि स्वरा तसं बघायला गेलं तर लहानपणापासूनच तिची काही तिला आपण करशील का म्हणावं आणि ती कधी नाही म्हणणार. ग्रेट. आणि नेहमी हसतमुख. सगळ्यात पहिले तिने समजा काही एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटी केली असेल तर ती स्केटिंग शिकायला जायची. 4 वर्षाची असताना ती स्केटिंग शिकायला जायची. हे युनिक आहे. हा. आणि पहिल्या वर्षभरातच तिला ज्युनियर लेवलला स्टेट लेवलला शी वॉट अ सेकंड प्राइज. हो, फॅन्टॅस्टिक. आणि तेव्हा म्हणजे मी तिला नेहमी घेऊन जायचो म्हणजे आणि 6 वर्षाच्या असल्यापासून ती कथ्थक शिकते. आता 5वी परीक्षा तिची झाली. ऍक्टिंग अकॅडमीमध्ये पण वेद ऍक्टिंग अकॅडमी जी आहे डोंबिवलीची कल्याण ब्रांचमध्ये पण ती 18-19च्या सत्रामध्ये ती होती. वा, सुरेख. त्याच्यामध्ये पण तिने कटकला जे प्रोग्राम होता डान्सचे आणि सोलो परफॉर्मन्स वगैरे त्यात पण तिला खूप चांगलं बक्षीस होती ते मिळाली. वा. आणि आता कॉन्सन्ट्रेशन सध्या तरी 10वीवरती आहे. बरोबर आहे. काय गुण माहिती 2 महिने पण राहिले नाहीये. ग्रेट. लेटेस्ट. बरोबर. नाही, आणि आम्ही जितक्या वेळेला इथं आलेलो आहे ते गप्पा झाल्या गणपतीच्या वेळेला म्हणा किंवा इंटरव्ह्यूच्या माध्यमातून स्वरा 4-5 वेळा भेटलेली आणि प्रत्येक वेळेला हे ऐकायला मिळालंय की अरे आत्ता कथ्थकच्या प्रॅक्टिसला यायचंय किंवा आत्ताच्या शाळेतनं आलीये किंवा अमुक आहे तमुक आहे. त्यामुळे आम्हाला पण याची थोडीशी कल्पना आहे. पण आज डिटेल कळलं कारण हे स्केटिंगचा प्रकार माहिती नव्हता आणि हे खूप युनिक आहे. कारण जनरली मुलं स्केटिंगकडे जात नाही. म्हणजे तसा तो ऑड खेळ आपल्याकडे मानला जातो कारण त्याची पिढीचाच आपल्याला ट्रेडिशन नाही की असं काही वाटतं अरे स्केटिंग टेबल टेनिसला जातात, क्रिकेट खेळतात, हे सगळं आहे. पण स्केटिंग म्हणजे ऐकून खूप मस्त वाटलं. म्हणजे समबडी इज डुईंग समथिंग डिफरंट. हे खूप छान आहे. आणि गाण्याच्या इव्हन कथ्थकच्या व्यतिरिक्त तुझ्या गाण्याच्या पण क्लासिकलच्या 3 परीक्षा झाल्या. अरे वा, सुरेख. कीबोर्ड खूप छान वाजवते. सुंदर. सध्या ते सगळीकडे ब्रेक लागले. बरोबर. सोडलं तर बाकी. बरोबर. इव्हन 2 वर्षापूर्वी ना तिला आम्ही भोसला मिडल स्कूलला 15 वर्षाच्या कॅम्पला पाठवलं. वा, क्या बात आहे. आणि तिथे पण तिने बेस्ट कॅडेट फिजिकल ट्रेनिंगचं तिला तिथे फर्स्ट प्राइज मिळालं होतं. क्या बात. आणि 240 स्टुडंट होते त्यातनं शी वॉज द फर्स्ट. वा. म्हणजे एक डिसिप्लिन जे म्हणतात ना ते एकदम व्यवस्थित म्हणजे ती मॅनेज करते सर. फॅन्टॅस्टिक. मला आता असं कळतंय की आपण जे म्हणतो ना जीन्स मधनं मुलांकडे गोष्टी येतात ते प्रॉब्लेम वहिनी आणि तुझ्याकडनं ते आलेलं आहे. कारण सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे काहीतरी करत राहायचं सतत. जसं वहिनीने ब्रेक घेतल्यानंतर सुद्धा हे सुरू केलं आणि आता काय डायरेक्टर आहे KC गांधीमध्ये. त्यामुळे हे काहीतरी सतत करायची पोटेन्शियल असल्याशी नाही. पोटेन्शियल असतं पण पोटेन्शियल असून ते सोडून द्यायचं नाही, गिव्हअप नाही करायचं आणि गिव्हअप न करता डिसिप्लिननी काम करायचं.
हे जे आहे हे अत्यंत कौतुकास्पद आहे आणि ज्यांना हे जमतं त्यांना निश्चितपणे रिझल्ट मिळतो. म्हणजे तू हे जेवढं काही सांगतोयस म्हणजे मला असं वाटायला लागलं की फिंगरप्रिंट अनालिसिस केलं तर डेफिनेटली क्रिएटिव्ह क्वोशंट खूप हाय आहे, कारण की बऱ्याच गोष्टी ऍट अ टाइम करते आणि खूप सक्सेसफुली करते. सो ब्रिलियंट, ऐकून खूप मजा आली. मित्रांनो, मला एक सांगायला आवडेल, कल्याण चॅप्टर तर्फे स्वातंत्र्यवीर सावरकरांवरती एक व्याख्यान झालं होतं आणि ते व्याख्यान द्यायला आपण फार दिग्गज नट आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांवर बोलणारे प्रसिद्ध व्याख्याते शरद पोंक्षे यांना आमंत्रित केलं होतं आणि तो आपला कार्यक्रम हा केसी गांधी शाळेच्या ऑडिटोरियममध्ये झाला होता आणि त्यावेळेला मिसेस रानडेंचा फार मोठा मोलाचा वाटा होता ते ऑडिटोरियम मिळवून देण्यात, कारण त्यांच्या एका शब्दाखातर आमच्या बऱ्याच अडचणी त्यावेळेला निभावून घेता आल्या किंवा त्या आपण असं म्हणू शकतो ते सॉल्व्ह झाल्या होत्या. त्यामुळे तिथे पहिल्यांदा मिसेस राणेंची ओळख झाली आणि मग ज्या राजेश आला, अरे हो अच्छा असं आहे का, आणि रेस्ट इज हिस्ट्री ॲज वी से. आपण पुढे जाऊ राजेश. थोडंसं प्रोफेशनल करिअरकडे आता आपण बोलूया. कॉमर्स ग्रॅज्युएशन झालं आणि तुझा प्रोफेशनल करिअरचा प्रवास सुरू झाला, सो त्याबद्दल थोडं ऐकायला हवं. ग्रॅज्युएशन कॉमर्स करेक्ट. आणि पहिला जॉब मी जो चालू केला तो सिव्हिल डिपार्टमेंटमध्ये. वा. ते पण टाटा पॉवर कंपनी. वा क्या. तिथे म्हणजे प्रोजेक्ट रोलवर तेव्हा जॉब असायचे आणि बेसिकली काय झालं की ग्रॅज्युएशन झालं आणि घरामध्ये तेव्हा मोठा असल्यामुळे आणि रिस्पॉन्सिबिलिटी असल्यामुळे पहिले कुठेतरी कामाला असा म्हणजे इश्यू होता. बरोबर. आणि जसं मला मिळालं ते पण मला मिळालं क्रिकेट खेळायला मिळेल असं एक तिथे थोडीशी अंधुकची एक अपॉर्च्युनिटी होती. पुढे ते नाही झालं वर्कआउट, क्रिकेट नाही खेळलो मी तिथे जाऊन, पण मला मिळालं तिथे जॉब करायला आणि ते म्हणजे 6 महिने पहिले मी साईडवर होतो. बर. जे आपण जेव्हा ट्रॅव्हल करतो मुंबईत किंवा मुंबईच्या बाहेर टॉवर लाईन्स आहेत वेगवेगळ्या, तर त्या टॉवर्सचं कन्स्ट्रक्शन चालू होतं आणि ते पण वडाळा क्रीक एरियात होतं, जे माझी साईड होती. तिथे ते हायटाईड आणि लो टाईड बघून आतमध्ये जाऊन मग म्हणजे कामं तेव्हा असे चालायचे आणि मी कॉन्क्रिटिंग पासून सगळं काम केलं तिथे. सुपरविजन म्हणजे सुपरवायझरवर उभं राहून म्हणजे मी लक्षात येतं म्हणजे मेटल वापरायचं किती आहे, त्यामध्ये किती मिक्सर करायला पाहिजे ते पण तेव्हा जाणून घेतात. आणि मग 6 महिन्यानंतर तिथे ब्रेक मिळाला 8-10 दिवसाचा आणि लगेच मला बोलवलं पण त्याने. आणि पण तेव्हा मला साईट कोऑर्डिनेशनचा जॉब दिला, म्हणजे पहिले पूर्ण साईटवर होतं. तर बिंग अ कमर्शियल बॅकग्राऊंड एक जो कोण एक व्यक्ती बघत होता त्याला कन्फर्म करून त्याला ट्रान्सफर केला दुसऱ्या प्रोजेक्टला. मग ती वॅकन्सी तिथे क्रिएट झाली. सो जवळजवळ 4 वर्ष मी पुढची त्याच ठिकाणी कोऑर्डिनेशनचं काम केलं. म्हणजे 4 दिवस ऑफिसमध्ये, 2 दिवस साईट, किंवा जेव्हा समजा साईटवर गरज असेल तर तिकडे जायचं. आणि मग मी तिथे तेव्हा डॉक्युमेंटेशन म्हणाल ना तर ते सगळं मिक्स प्रोफाईल होतं. म्हणजे एक तर मटेरियलचं रिकन्सिलेशन, नंतर अटेंडन्स शीट बनवायच्या, बरोबर, कॉन्ट्रॅक्टचे जे कॉन्ट्रॅक्टर्स वेगवेगळे त्यांची काही स्टॅट्युटरी काय असेल रिक्वायरमेंट्स ते आपण बघायच्या, बरोबर. आणि हे सगळं असं मिक्स प्रोफाईल होतं. बट आय एन्जॉयड अ लॉट. कारण तिथे कसं होतं, लोकांबरोबर इंटरॅक्शन होतं आणि मला जरी कॉमर्स ग्रॅज्युएट होतो मी झालेलो, अकाउंटिंग मध्ये मला इंटरेस्ट नव्हता करिअर. आणि मला ते जे लोकांबरोबर अनऑर्गनाइज लेबर बरोबर काम केल्यानंतर मला असं वाटलं की दिस इज द फील्ड जिथे आपण पुढे करिअर करू शकतो. बरोबर. मग ते 4 वर्षात मी पहिले म्हणजे एमकॉम केलं युनिव्हर्सिटीमधून. ते म्हणजे अर्न अँड लर्नच होतं. म्हणजे ग्रॅज्युएशन नंतर घरनं कधीच सपोर्ट घेतला नाही. बरोबर. मुंबई युनिव्हर्सिटीत एमकॉम केलं. पुणे युनिव्हर्सिटी. कारण मुंबईमध्ये तेव्हा फुल टाइम होतं आणि तिकडे तुम्हाला वीकेंड किंवा असं जाऊन करू शकतो. मग एमकॉम करताना मी एक जो स्पेशलायझेशन आहे तो HR आणि IR घेतला, पर्सनल मॅनेजमेंट इंडस्ट्रियल रिलेशन. कारण पुढे कुठे जॉब मिळण्यासाठी फायदा होईल असं. बरोबर. मग एमकॉम होता आमचं एक ग्रुप होता, आमचा 5-6 मित्र होतो. तर आमचा असा विचार चालला होता की स्पेशलायझेशन करावं. बरोबर. पण ते HR साठी MBAचं जे एंट्रन्स आहे ना ते त्या वर्षीच्या डेट निघून गेल्या. कारण तेव्हा कसं होतं, असं बॅकिंग म्हणण्यापेक्षा आपल्याला सांगणारा असं कोण नव्हतं. आता कसं जस्ट गुगलवर गेलं यू नो एव्हरीथिंग, तसं नव्हतं. आय एम टॉकिंग अबाउट 94. मी आता तेच विचारणार होतो की आपण काय कुठला काळ म्हणतो. 91-93 एमकॉम झाला. बरोबर. आणि 93च्या म्हणजे त्या अकॅडमिक इयरच्या वेळेला त्या एंट्रन्स सगळं होऊन गेलं. बरोबर. मग आम्ही बिझनेस मॅनेजमेंटचा डिप्लोमा केला. तेच म्हटलं मॅनेजमेंट संदर्भात आपल्याला काय काय मिनिमम रिक्वायरमेंट काय असू शकतं, आपल्याला कसा पुढे स्कोप करायला लागेल. तर त्याच्यासाठी आम्ही बिझनेस मॅनेजमेंटचा डिप्लोमा मुलुंड कॉलेजमधून केला.
बरं. आणि ते म्हणजे सांगायला एक असं आवडेल की तेव्हा जे शेड्यूल असायचं मंडे टू सॅटर्डे सकाळी 7ला घरून निघायचं, ऑफिस नंतर जिथे कुठे क्लासेस आहेत तिथे जायचं, बरं. आणि रात्री 10ला घरी यायचं. म्हणजे कम्प्लिटली पॅक्ड. हा, म्हणजे असं शेजारी पण माहिती नाही पडायचं की हा कधी गेला ऑफिसला आणि कधी आला. बरोबर. म्हणजे अशी तेव्हा एवढं पॅक असायचं. बरोबर बरोबर. आणि एवढं होऊन पण रविवारी सकाळी मी ग्राउंडवर असायचो. जबरदस्त. म्हणजे याला म्हणतात आवड तिथेच हवं. आणि ग्रॅज्युएशन होईपर्यंत ते 5 वर्ष एवढी म्हणजे जस्ट थोडं मागे जाऊन बघितलं ना, तर जरी मी म्हणजे ऑफिस आपलं शाळेत कॉलेज मधून खेळायचो, पण त्याच्या व्यतिरिक्त मी क्लबमध्ये पण टेनिसवर क्रिकेट खेळायचो. वा वा. तर कल्याणपासून इगतपुरी आणि कल्याणपासून लोणावळा असं कुठलंही ग्राउंड नसेल की जिथे जाऊन मी क्रिकेट खेळलो नाही. आई शपथ. जबरदस्त. 15 ओव्हरच्या मॅचेस पासून 6 ओव्हरच्या पण मॅचेस जाऊन खेळलोय. वा. एवढं क्रिकेट खेळलोय. आणि ते म्हणजे पॅशन म्हणतो ना आपण, तसं येते. ऍब्सोल्युटली, प्रश्न नाही. आणि पॅशन शिवाय हे होऊच शकत नाही मुळात. आणि मग त्या डीबीएमच्या वेळेला परत आमचं ते चालू झालं की नाही आपल्याला करायचंच आहे. मग पुण्याला आम्ही ते इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट एज्युकेशन म्हणून एक संस्था आहे. डॉक्टर शेजवलकर जे होते करेक्ट. 2-3 वर्षापूर्वीच गेले, तर ते त्यांची ती इन्स्टिट्यूट होती. बरं. आणि तिथे मग इव्हिनिंग बॅचेस पण होत्या आणि रेग्युलर बॅचेस पण होत्या. तर आम्हाला इव्हिनिंग बॅचला ऍडमिशन मिळालं, मला आणि मित्राला मिळालं. मग इथला जॉब मी सोडला. पण जेव्हा मी जॉब सोडला त्याच्या आधी मी असं पुण्यात जॉब कुठे मिळतो का बघत होतो. तर एका कन्सल्टन्सीमध्ये मी गेलो होतो आणि जे काही इनिशियल डिस्कशन झालं दे सेड की यू जॉईन अस. ओ फॅन्टॅस्टिक. पण इकडे सगळं सेटलमेंट घेऊन तिकडे गेलो आणि सकाळी जाऊन त्या ऑफिसला गेलो होतो. म्हणजे आता नाही तुला आम्ही कंटिन्यू करू शकणार, आमचा काही इश्यू झालेला. बरं. पहिल्या दिवशी ज्या दिवशी जॉईन करायचं त्या दिवशी आय केम टू नो की मला नाही मिळणार. पण आता ऑलरेडी तर तिकडे गेलोय. बरोबर. आणि सोडलेलं आहे. म्हणजे आणि पहिल्यापासून ते म्हणजे प्रिन्सिपल म्हणा, एकदा निघालो की परत तिकडे जायचं. बरोबर. म्हणजे ते होतच. मग म्हणलं ठीक आहे काहीतरी तर होईल. मग जवळजवळ 6 म्हणजे पहिलं वर्ष जवळजवळ काही झालं नाही. सो इट वॉज स्लाइटली हार्ड टाइम. पण देन आय सेड की आता हे कम्प्लीट केल्याशिवाय परत जायचं नाही. बरोबर. आणि कर्मधर्म संयोगाने माझ्या मित्राच्या बहिणीचं घर होतं, तर तिथे आम्ही राहायचो पुण्यात. आणि सेकंड इयरला मग ते काय झालं, त्याची इव्हिनिंग लेक्चर्स होती ना ती सकाळची झाली. बरोबर. मग मी अपडाऊन करायचो. अच्छा. मुंबई पुणे. इंद्रायणीचं पास काढ, म्हणजे कल्याण पुणे पास काढलं होतं. बरोबर. आणि मग सकाळी इंद्रायणीने जायचं, संध्याकाळी डेक्कननी परत यायचं. असं मी 6 महिने केलं. आणि त्यावेळेला मग सेकंड इयरला जेव्हा ऍडमिशनची वेळ आली तेव्हा परत म्हणजे फीस भरायचे प्रॉब्लेम होता. तर माझे एक सर आहे, तेव्हा अभिनव गांधीचे डायरेक्टर डोंबिवलीला, डॉक्टर रामप्रकाश नायर सर होते. अजूनही आम्ही टचमध्ये आहोत. आणि त्यांनी मला तेव्हा एज्युकेशन लोन दिलं. आणि त्याच्यामुळे माझं ते सेकंड इयर कम्प्लीट झालं. साधारण 96च्या आसपास. 96 ला मी पासआउट झालो. बरोबर. आणि मग तेव्हा पण मग जेव्हा सेकंड इयरला मी जायचो तेव्हा त्याची एक AIHRD म्हणून संस्था होती, IMHS. तर ते वेगवेगळे ट्रेनिंग प्रोग्राम्स कंडक्ट करायचे स्टॅटिस्टिकल टूल्सवर, क्वालिटी मॅनेजमेंटवर. बरोबर. तर मी जे थेसिस करत होतो माझा सर्व्हे होता HRD क्लायमेटवरती. बरोबर. तो सर्व्हेचे क्वेश्चनर बघून ते जे तिथले जे सेक्रेटरी होते त्यांनी मला ऑफर दिली की त्यांच्याबरोबर मी जोपर्यंत कम्प्लीट होत नाही तोपर्यंत कोऑर्डिनेटर म्हणून काम करतो. सो आम्ही जिंदाल, वाशिम किंवा महाबिलापूर बेटला जेवढ्या कंपन्या आहेत तर आम्ही जवळजवळ 5-6 मोठे मोठे कार्यक्रम 3-3 दिवसाचे केले ठाण्यात. आणि नंतर मग झालो मी MBA आणि मी परत मुंबईत आलो. आणि साधारण 96च्या एंडला मला पहिला प्रोफेशनल जॉब जो म्हणतो आपण करिअरचा, आय स्टार्टेड विथ वन कंपनी विच वॉज द रजिस्टर अँड ट्रान्सफर एजंट. आणि मग तो पहिला माझा जॉब ऍज अ मॅनेजमेंट ट्रेनिंग होता. 4.5 वर्ष मी तिथे काम केलं. साधारणतः 2001च्या मिड पर्यंत. आणि तिथे पण म्हणजे मिक्स क्राऊड होता, जवळजवळ 400 स्टाफ होता, त्यातले काही युनियनाइज होता, भारतीय कामगार सेनेची युनियन होती. आणि मग पण मी ज्युनियर पोझिशनला होतो. सो स्लोली मी लाड्यात चढत होतो. पण तिथे मला चांगला अनुभव मिळाला. म्हणजे
फॅसिल आणि तिथे कसं जनरलाइज होता प्रोफाईल बरोबर. पहिलेच, त्यामुळे राईट फ्रॉम स्क्रॅच मी शिकू शकतो. करेक्ट. स्टॅट्युटरी कंप्लायन्स म्हणा, पेरोल किंवा ऍप्लिकेशनचं तोंड ओळख असं बरोबर म्हणू शकतो. बरोबर. आणि मग युनियन बरोबर जे काय अग्रीमेंट्स असतात हम्म, किंवा कसं हम्म. करायला लागतं, बरोबर. काय काय कॅल्क्युलेशन, दॅट वॉज द फर्स्ट प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स. आणि तो जो होता ना तो बेसच एवढा मला परफेक्ट तिथे मला मिळाला की नंतर जिथे जिथे मी गेलो ना त्याचा मला तो फायदा होत गेला. करेक्ट. कारण एक तर काय कुठली नवीन गोष्ट करायची ना तर मी जोपर्यंत सॅटिस्फाय होत नाही तोपर्यंत मी पुढे जात नाही. करेक्ट. म्हणजे ते बेसिक आपला कन्सेप्ट क्लिअर पाहिजे. बरोबर. सुपरफिशियल किंवा असं जमत नाही. बरोबर नाही. आणि एका डिसिप्लिन प्रोफेशनलची पहिली ओळख आहे. तर ते म्हणजे थोडंसं कधी कधी मी वेळ पण घेतो जास्त, बरोबर. पण ते परफेक्ट व्हायला पाहिजे, याच्याकडे जास्त कल असतो. करेक्ट. आणि लॉंग टर्मचा पण विचार करत होतो. नक्कीच नक्कीच. आणि प्रश्न मग तिथे मी 4.5 वर्ष होतो. बरं. जेव्हा मी तिथून रिझाईन करून निघालो तेव्हा मी असिस्टंट मॅनेजर पर्यंत तिथे पोहोचलो. मग नंतर मी ज्वेलरी ग्रुपमध्ये होतो 5 वर्ष. तिथे सगळं एक्सपोर्ट होतं 100%. मग तिथे मला क्वालिटी मॅनेजमेंट आणि एथिकल ऑडिट्स या दोन्हीचा मला चांगला तिथे अनुभव मिळाला. वा. आणि दोन्ही गोष्टी फार महत्वाच्या. आणि मग तिथून 5 वर्षानंतर मग मी अजून एका वेगळ्या सेक्टरमध्ये गेलो जे फार्माच्या ॲन्सिलरी मशिनरीज आणि टूल्स बनवतात. बर. तिथे पण असंच युनियन अग्रीमेंट नंतर सगळी सॉफ्ट स्किल्स. करेक्ट. पॅन इंडिया जे सेल्स सर्व्हिस आणि ऑपरेशन्सची ते सगळं मी मॅनेज करायचो. फॅन्टॅस्टिक. तिथे मला पीटर ड्रकरचं जे एमबीओ जो कन्सेप्ट आहे तो तिथे अप्रेझलसाठी बघायला मिळाला मला. म्हणजे मी जॉईन झालो ते चालूच झालं होतं. करेक्ट. ऍब्सोल्युटली. तो 3.5 वर्षामध्ये मी ते पूर्ण सिस्टम ती आत्मसातच झाली. कारण मागास ते नंतर करायला लागलं टोटल पॅन इंडिया. करेक्ट. आणि मग म्हणजे हा पॅन इंडिया पहिला स्कोप होता. येस. टेक्निकली स्पीकिंग. म्हणजे ते पण कसं की जरी कॉर्पोरेट मध्ये बसायचो तरी प्लांट खालीच होता. ओके ओके. त्याच्यामुळे प्लांट मध्ये रोज जायचंच आहे. बरोबर. इंटरॅक्शन करायचंच आहे. तिथलं पण सगळं हेल्थ सेफ्टी ते सगळं बघायचं. सो यू आर कनेक्टेड विथ बोथ कॉर्पोरेट ऑफिस ऑल्सो आणि एम्प्लॉई ऑल्सो. एक्सेलेंट. रिपोर्टिंग कॉर्पोरेटला होतं. बरोबर. आणि मग तिथे मला तो चांगला स्कोप मिळाला. इव्हन ज्वेलरीमध्ये पण कॉर्पोरेटला रिपोर्टिंग. तिथे पण 3 वेगवेगळ्या युनिट्समध्ये मला काम करायला मिळालं. एक्सेलेंट. एम्प्लॉई एंगेजमेंट किती प्रकारचे असू शकतात ते तिथे मला एकदम जवळून काम करायला मिळालं. प्रश्नच नाही. तर म्हणजे असा वेगळा अनुभव मला येत गेला. नंतर तिथून मी सोडल्यानंतर मला एक ऑपॉर्च्युनिटी आली होती तारापूर. बर. पण मी तिथे न जाता मी बिस्लेरीला मला चान्स मिळाला तर मी जॉईन झालो तिथे. बरोबर. हे मी सांगतो 2009. आणि तेव्हा म्हणजे स्वराच्या वेळेला स्वप्नाली तेव्हा बेड रेस्ट वगैरे होते. बरोबर. 3-4 महिने. सो इन्स्टेड ऑफ गोईंग देअर आय जॉईन बिस्लेरी. करेक्ट. तिथे पण तसं शॉर्ट करिअर होतं माझं. अंधेरी ऑफिस. अंधेरीला. पण मी प्लांटला होतो. अच्छा. ओके. आणि माझं बेसिक तिथे ते FSMS 22000 जे ISO ते सर्टिफिकेशनसाठी ते जात होते. बर. तिथे पण मला चांगला अनुभव आला त्याचा. आणि प्लांटचं टोटल म्हणजे मोठ्या एवढ्या लेवलचा जो प्लांट आहे त्याचं ऍडमिन आणि फॅसिलिटीज काय काय असू शकतं ते तिथे मला म्हणजे 1 वर्षभरात खूप चांगलं काम करता आलं वेगवेगळ्या फॅसेट्समध्ये. आणि मग नंतर तिथून मी परत एक चेंज केला कारण तिथे ऍडमिन जास्त होतं आणि माझा ट्रॅक रेकॉर्ड HR आणि हा प्रोफाईल जास्त असल्यामुळे मला दुसरं एक ऑपॉर्च्युनिटी मिळाली जिथे मला रिपोर्टिंग कॉर्पोरेटच्याच HR हेडला होतं. बरोबर. पण माझं कोऑर्डिनेशन 2 प्लांटसाठी होतं. बर. क्या बात. आणि स्टॅट्युटरी कंप्लायन्सेस आणि सिस्टम्स डेव्हलप करायच्या होत्या. वा वा. आणि हायरिंग एक मेजर चंक होतं तिथे. म्हणजे 3 मला इंटरव्ह्यूच्या सांगितलं होतं की 3 एरियात जरा जास्त आपण बघायचे पुढचं वर्षभर. तिथे मी CEO पर्यंत थ्रू काय म्हणतात पोर्टल्स मी हायरिंग करून दिलं. वा. सुपर सुपर. आणि मग त्याच वेळेला मला मी आता शेवटची जी माझी कंपनी होती इटालियन MNC 13 वर्षाच्या कंपनीत होती तर तिथे मला चान्स मिळाला. हे आपण मला वाटतं 1-2 मध्ये डिस्कस केलं. तर मी 2011च्या एप्रिल पासून मी त्या इटालियन कंपनी जी होती त्या डेनोवा टेक्नॉलॉजी तिथे मी कार्यरत होतो. तिथे पहिले एक जी मर्जर झालेली कंपनी होती त्याच्याबरोबर ठाण्यात 3 वर्ष काम केलं. मग अजून 2 कंपन्यांचं मर्जर झालं. त्याच्याबरोबर मी कंटिन्युअस आता 24ला मी सोडलं तोपर्यंत मी इथेच होतो. आणि इन्क्लुडिंग सेफ्टी ऑडिट्स पण मी कंडक्ट केले. वा. क्या. आणि त्याच्यामध्ये माझं ट्रॅव्हलिंग खूप झालं.
बरोबर, प्रश्न टाटाचं जे प्लांट आहे जमशेदपूरचा तिथे जायचो. वा वा. इव्हन स्वतः JID इथे असायचे. नंतर एक मध्ये ते डिस्टर्ब करतो JRD टाटांना मी भेटलेलो जेव्हा 91ला ते त्यांचे 75 इयर्स मला वाटतं. बरोबर बरोबर. तेव्हा ते धारावी रेसिंग शेटला मी जिथे होतो प्लॅटिनम अॅनिव्हर्सरी तेव्हा ते तिथे व्हिजिटला आले होते. वा क्या बात. एवढ्या जवळ मी त्यांना सेकंड केलेलं तेव्हा. आयुष्य सफल झालं ते. JRDना इतक्या जवळ म्हणजे अजून काय खूप म्हणजे तेव्हा एक म्हणजे असं वेगळंच म्हणतो ना आपण की भरून पावणं म्हणतो ना. अगदी अगदी म्हणून तेव्हा माझी ती फिलिंग होती. प्रश्न ओघात आता आलं म्हणून सांगतो. आणि मग यात ज्या लास्ट असाइनमेंट मध्ये सेफ्टीचं पण ऑडिट्स सगळं कोऑर्डिनेशन करा किंवा डॉक्युमेंटेशन सिस्टम डेव्हलपमेंट म्हणा सगळ्याच फ्रंटवर मला चांगलं काम करायला मिळालं. एक्सेलेंट. आणि मग 2020 मध्ये जेव्हा कोविड आला त्यानंतर मग जरा थोडासा माझा कल थोडा म्हणजे एक थिंकिंग प्रोसेस चालू झाली की आता जवळजवळ 25 वर्ष आपण नोकरी करतोय. तर आता म्हटलं काहीतरी आपण विचार करायला पाहिजे. पण एक खुणगड अशी होती ना की जेव्हा डिसिजन घेतला ना ज्या दिवशी त्या दिवशी काहीतरी 2-3 अव्हेन्यूज पाहिजे त्याच्यावर आपण फॉलबॅक होऊ शकतो. प्रश्न. आणि असं नाही की आपल्याला सगळे येतं म्हणजे लगेच आपण सक्सेसफुल मिळेल. प्रश्न तेवढे बफर टाइम अगदी सगळं व्यवस्थित विचार करून करायचं असं डोक्यात ठेवून मग पहिले अपडेशनच्या मागे लागलो. बरोबर. कारण 10 वर्ष जवळ इकडे आल्यानंतर QMS मी डॉक्युमेंटेशन तर त्याप्रमाणे करायचो पण त्याचं थोडं लिंक तुटली होती. सो इन 2020 आय डिड लीड प्रोग्राम आणि ISO 9001-2015चं सर्टिफिकेशन केलं लीड ऑर्डरचं SGS च्या थ्रू. लायसन्स अजून आहे माझं पण परत प्रिन्सिपल मध्ये की जिथे फुल टाइम जॉब करतो तेव्हा आपण सेकंड हे करू शकत नाही. बरोबर. कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट आणि ह्या मल्टीनॅशनल कंपनीत ते असतंच आणि ते करायलाच लागतं. अगदी अगदी. सो ते केलं मी आणि नंतर ह्या ज्या 15-20 वर्षात जिथे मी काम केलं तिथे लेबर मॅनेजमेंट डिसिप्लिनरी ऍक्शन लेबर कोर्ट्समध्ये केसेस म्हणजे इथपर्यंत की माझं 2दा क्रॉस एक्झामिनेशन पण झालेली क्रॉस एक्झामिनेशन मॅटर्समध्ये. सो ते कल होता की अरे लिगल आपल्याकडे कागद नाही. बरोबर. मी एवढ्या 25 वर्षानंतर मी CET देऊन LLBचं ऍडमिशन घेऊन 23ला मी LLB कम्प्लीट केलं. फॅन्टॅस्टिक. आणि देन आय सेड की आता जरा थोडंसं आपण विचार करूया. बरं डिसिजन घेणं तसं खूप कठीण होतं. बरोबर. प्रश्न. पण तरी एकदा ते जसा त्याशी ट्रेनिंग मध्ये म्हणत होता बरोबर एकदा डिसिजन घ्यायचा तो कसा बरोबर आहे त्याच्यावरती आपण काम करायचं. ऍब्सोल्युटली. सो मग त्यासाठी मग मी त्या दृष्टीने आमचा विचार विनिमय बराच झाला. इनिशियली तसा विरोध म्हणता येणार नाही पण थोडंसं जरा डाऊटफुल सारखं होतं. बरोबर. पण एंड ऑफ द डे जेव्हा आम्ही दोघंही सेम पेजवर आलो मी आणि स्वप्न सो देन आय डिसाइडेड. आणि मला वाटतं ऑक्टोबरला मागच्या मी आमचा जो माझा रिपोर्टिंग कॉर्पोरेट फंक्शन त्याला कम्युनिकेट केलं. मग नंतर बरेचसे झाले डिस्कशन. बरोबर. ऑफ द डे आय डिसाइडेड की आय वुड लाईक टू क्विट. करेक्ट. जवळजवळ ऍक्च्युली तर 3 महिन्याचं नोटीस पिरियड पण 5 महिने फेब्रुवारी एंडपर्यंत मी होतो. फेब्रुवारी 24 पर्यंत. बरं. आणि नंतर मग मी 1 महिना काहीच केलं नाही. सगळं ब्रेक म्हणजे होमवर्क करत होतो. नवीन सुरुवात करायची काय काय आपण करू. बरोबर. नक्कीच. मग पहिले कॉन्ट्रॅक्ट कुठे कुठे नेटवर्किंग कसं चालू करायचं. करेक्ट. नंतर नाव काय पाहिजे. बरोबर. मग त्याच्यासाठी स्टेशनरी पाहिजे. मग ऑब्व्हियसली पर्सनल नंबर आणि ऑफिशियल वेगळं पाहिजे. बरोबर. ईमेल आयडी पाहिजे वेबसाईट पाहिजे. हे सगळं व्यवस्थित प्लॅन करून एप्रिलला गुढीपाडव्याला मी चालू केलं. गुढीपाडव्याला आरोहण लॉन्च. फॅन्टॅस्टिक. आपण इथे एक ब्रेक घेऊ राजेश. मित्रांनो आपण गप्पा मारतोय राजेश रानडे यांच्याबरोबर आणि आतापर्यंत आपण त्यांचा कॉर्पोरेट्स मधला प्रदीर्घ 25, 27, 28 वर्षांचा अनुभव ऐकला आणि आरोहण बिझनेस कन्सल्टन्सी कशी निर्माण झाली पर्यंत आलो. आपण ह्याच्या पुढे त्यांचा ऐकूया व्यावसायिक प्रवास. आरोहण गुढीपाडवा 2024 आणि मला वाटतं 6 महिन्यांपूर्वी तू BBNG ला पण जॉईन केलंस. सो
हे सुद्धा बरोबरचा प्रवास होता. म्हणजे मला असं वाटतं आपण जे म्हणतो ना ईश्वरीय संकेत असतात किंवा निसर्ग तुम्हाला साथ जेव्हा द्यायला लागतो तेव्हा हळूहळू संधी पाठवायला लागतो. आणि आपले डेव्हलपमेंट कोऑर्डिनेटर तू हे फार जुने मित्र आहात, बालपणीचे अगदी बालपणीचेच मित्र. आणि मग नितीन सरांकडे एक आयडिया आली की अरे असं असं आहे आणि आपण सगळे ब्राह्मण व्यावसायिक एका प्लॅटफॉर्मवर एकत्र जमतो. आणि देन यू केम अलॉंग इन जॉईन बीबीएन माझ्या माहितीप्रमाणे, बरोबर. सो आम्ही जेव्हा तुला पहिल्यांदा बघितलं सगळ्यांनी की पहिल्या तू इंट्रोडक्शन मिटिंगला जेव्हा आला होता त्या आरोहण बिझनेस कन्सल्टन्सी, तर तेव्हापासून आम्हाला आत्तापर्यंत प्रवास ऐकायला लागेल की आता आरोहणचं प्लॅनिंग काय. आता जेव्हा आपण बिझनेस कन्सल्टंट मी अशासाठी नावं दिले आम्ही बेसिकली की फक्त एकच स्ट्रीम बघायची नाहीये लॉकडाऊन मध्ये, बरोबर. त्या दृष्टीने म्हणजे एक तर रिक्रुटमेंट आहे, दुसरं ट्रेनिंग मध्ये पण कसं आहे की काय काय टेक्निकल जे टॉपिक्स आहेत बरोबर त्याच्यामध्ये मला जास्त इंटरेस्ट आहे. क्वालिटी मॅनेजमेंट म्हणा किंवा सेफ्टी ऑडिट्स म्हणा, आणि तेवढा एक्सपिरियन्स आहे तो एक हे आहे. तिसरं फॅसेट म्हणा तर एचआर सेटअप ज्याला करायचं आहे. म्हणजे आता कसं होतं की ज्या स्टार्टअप कंपनी आहे किंवा ज्या एकदम स्मॉल स्केल आहे त्यांच्याकडे डेडिकेटेड एचआर नाही देऊ शकत, बरोबर, एमएसएमई टाईप. येस, पण त्यांना सिस्टम डेव्हलप करायचे. कारण ते कसं आहे की तिथून यायला पाहिजे. आपल्याला जे माहिती आहे तो भाग वेगळा आहे, पण समोरची जी व्यक्ती आहे त्याला त्याच्यात इंटरेस्ट राहिला तर अशा जे इंटरेस्टेड लोक आहेत त्यांना मला हेल्प करायला आवडेल सिस्टम डेव्हलप करायला. ग्रेट, फॅन्टॅस्टिक. आणि आता लॉची डिग्री असल्यामुळे लिगल ड्राफ्टिंग जे आपण म्हणतो, म्हणजे आता सलग जरी घेतली तरी मला प्रॅक्टिस न करता बरोबर जिथे मी कन्सल्टिंग करू शकतो. आता फॉर एक्झाम्पल कॉन्ट्रॅक्टिंग मध्ये कोणाला काही अडचण असेल, करेक्ट, किंवा कॉन्ट्रॅक्टचे ड्राफ्ट बनवायचे, बरोबर, सो आय कॅन. तर असे 4-5 फॅसेट्स आहेत जे मी ठरवलंय की याच्यामध्ये आपण जास्त काम करायचं. करेक्ट. इव्हन क्वालिटी मॅनेजमेंट सिस्टमचं पण सर्टिफिकेशन आहे. करेक्ट. आता काही लोक काय करतात फक्त सर्टिफिकेट मिळवून देतात, पण मला इंटरेस्ट आहे पूर्ण सिस्टम डेव्हलप करण्यात. एखादा ISO करायचा एंड टू एंड ट्रेनिंग देण्यापासून मॅन्युअल बनवायला त्यांना मदत करावी, बरोबर. कारण जेणेकरून कसं आहे की एक पर्टिक्युलर लेवल सिस्टम फ्लो झाली पाहिजे. पहिल्यापासून काही डोक्यात विचार आहे. करेक्ट. ह्युमन सेंट्रिक जरी असलं तरी शेवटी परत सिस्टम काम करायला पाहिजे 100%. आणि सिस्टीमच काम करते. सो ते म्हणजे डोक्यात आहे. तर त्याच्या अनुसार काम करायला हळूहळू सुरुवात केली. बरोबर. पहिले मला ट्रेनिंगचे असाइनमेंट मिळालं 2-3 ग्रेट एकाच कंपनीमध्ये. तर तिथे मी एक जॉईंट व्हेंचरवर मला ट्रेनिंग करायला मिळालं 2 दिवसात. हा एक टोटल वेगळा टॉपिक आहे. याच्यावरती ट्रेनिंग मॉडेल मी पहिल्यांदाच ऐकलं की कॅप्सूल असते, बरोबर, आणि इट इज अ पार्ट ऑफ देअर ट्रेनिंग कॅलेंडर फॉर द इयर. फॅन्टॅस्टिक. हे फार महत्वाचं. हे फार एक बॅच मी केली. मग एक सेफ्टी ऑडिट कसं कंडक्ट करावं त्याच्यावरती माझं तिथे एक सेशन झालं. आणि कॉर्पोरेट कम्युनिकेशनचं तिथे 3 सेशन्स होते 3 दिवसाचे. सुरेखला एक मला मिळालं होतं, बरोबर, 1 दिवसाचं. सो दॅट आय डिड. म्हणजे ती पहिली जी आहे ती ट्रेनिंगची असाइनमेंट, बरोबर. आणि त्याचबरोबर मग हायरिंगसाठी मी प्रयत्न चालू होते. त्याप्रमाणे मला एक असाइनमेंट अराउंड म्हणजे बीबीएनची जॉईन करायच्या आधीच त्याच्यावरती मी काम करत होतो. आणि मग जुलैच्या एंडला मी आलो होतो, बरोबर. ते पण म्हणजे असं झालं जेव्हा मी घरी आमचं बोलणं झालं होतं ना तेव्हा मी कन्फर्म होतो, बरोबर, की मी फक्त इंट्रोडक्शन मिटिंगला न येता मी ज्या दिवशी आलो त्या दिवशीच कन्फर्म होतो की मी जॉईन करणार आहे. ऑलमोस्ट 75% लोक ओळखीचे आहेत. असं तर आणि असंही कुठेतरी जायचंय तर अशा ठिकाणून चालू करायचं जिथून सगळ्यांना कम्युनिटी पण फायदा होईल. डोक्यात होतं म्हणजे, बरोबर, बरोबर. सो आय स्टार्टेड विथ बीबीए. ऍब्सोल्युटली, ऍब्सोल्युटली. आणि जसं तू म्हणालास की 75% लोक ओळखीचे आहेत, मला वाटतं याचं सर्वात महत्वाचं कारण तू जपलेले हितसंबंध, तू आतापर्यंत जी रिलेशनशिप डेव्हलप केलीस आणि टिकवलीस. आणि तिसरी गोष्ट बॉर्न अँड ब्रॉट अप केलंय. त्यामुळे मी ज्या शहरात राहतोय त्याच शहरात आमचा चॅप्टर आहे, तो नावारूपाला आलेला आहे. आणि जे रेकमेंड करतायत ते स्वतः डेव्हलपमेंट कोऑर्डिनेटर. त्यामुळे निश्चितपणे जी व्यक्ती सल्ला देते ती डिपेंडेबल आणि रिलायबल. त्यामुळे पुढे जायला काहीच प्रॉब्लेम नव्हता. आणि वी आर ऑल्सो एन्जॉईंग युअर कंपनी सिन्स लास्ट 6 months. आणि थँक्यू सो मच. आता तू कोर्टिंग मध्ये आलायस आणि 3-4 मीटिंग मध्ये हे समजून आलंय. म्हणजे स्वतः चॅप्टर हेड आमच्या सगळ्यांचं सिनॉनिमस मत होतं की जर आता कोणी कोर्टिंग मध्ये यायला सर्वात योग्य कॅन्डिडेट आहे, जी व्यक्ती कमिटमेंट देऊ शकते, वेळ देऊ शकते,
आउट ऑफ द वे जाऊन विचार करू शकते, इम्प्लिमेंटेशनला मदत करू शकते आणि काम करू शकते. काय आपल्या सगळ्यांना माहिती, आपल्याला खूप वेळ द्यायला लागतो आपल्या सगळ्या प्रोफेशनल कमिटमेंट सांभाळून, आणि ते तू दाखवून देतोस राजेश, त्यात काही वादच नाहीये. मला तुम्हाला अजून एक गोष्ट सांगायला आवडेल मित्रांनो, की 1 to 1 आपण का करतो, तर 1 to 1 हे प्रॉस्पेक्टिंग करण्याचं माध्यम आहे. कारण कुठलाही व्यवसाय आपण करतो कोणाबरोबर, तर सर्वात मोठा प्रॉडक्ट आपण असतो, पण आपण आपलं प्रॉडक्ट जर विकायचं तर विकणार कोणाला, लोकांना. मग त्या लोकांना आपल्याला भेटावं लागतं आणि त्याला आपण 1 to 1 मीटिंग करणं म्हणतो. त्या 1 to 1 मीटिंग मधलं सातत्य माझ्या पाहण्यात मागच्या संपूर्ण वर्षात डेअर आय वुड से नॉट ओनली कल्याण चॅप्टर, पण जर मुंबईमध्ये कोणी दाखवलं असेल सर्वात जास्त मागच्या 6 महिन्यात, तर त्यांचं नाव आहे राजेश रानडे. हा भाग 1 झाला. त्याच्यानंतर त्याच्यावरती एक रिपोर्ट येतो ज्याला मी कायम म्हणतो मिनिट्स ऑफ द मीटिंग. ते इतकं सुंदर शब्दांकन केलेलं असतं, फक्त शब्दांकन म्हणून नाही, इंग्लिशमध्ये फोटो असतो, शब्दांकन असतं, पण भाषा अप्रतिम असते. आणि अप्रतिम अलंकारिक इंग्लिश भाषा हे एका कॉर्पोरेटमध्ये 27 वर्ष काम केलेल्या अतिशय ज्ञानपिपासू व्यक्तीचं लक्षण आहे, जे राजेशला दिसतं. मी अजिबात देखील दंडवत कौतुक करत नाहीये. राजेश बरोबर ज्यांनी 1 to 1 केलेली आहे त्यांना याचा अनुभव आलेला असणार. राजेश, आता थोडं बीबीएनजीकडे बोलू आणि मग आपण आवडींकडे जाऊ. गेले 7-8 महिने तू आहेस बीबीएनजी मध्ये, तर प्रकर्षाने तुला आवडलेल्या आपल्या नेटवर्किंग फोरमच्या गोष्टी कोणत्या? बेसिकली ना, म्हणजे मला असं वाटतं ना की नेटवर्किंग फोरम तो कुठलाही असो, पण इन्व्हॉल्वमेंट तिथे कुठेही गेलं तर इन्व्हॉल्वमेंट पाहिजे. ऍब्सोल्युटली. त्याच्यामध्ये काय असतं की आपण समजा इंटरेस्ट दाखवला तर समोरचा इंटरेस्ट दाखवतो. खरंय. आणि दुसरी गोष्ट, आज ज्या म्हणजे लेवल म्हणा किंवा तिथपर्यंत आपण पोहोचलोय प्रोफेशनल आणि पर्सनल, बरोबर, आता आपण रिटर्न पण देणं तेवढंच गरजेचं आहे. नक्कीच. नाहीतर फक्त होतं कसं की आपल्याकडे जे आहे ना ते आपण असं ठेवून देऊ, बरोबर, तर ते होत नाही. खरंय खरंय. त्याचं कारण असं आहे ना की समोरची पण आपली कम्युनिटी पण डेव्हलप व्हायला पाहिजे, आपल्याबरोबर पण डेव्हलप व्हायला पाहिजे. बरोबर, एक विचार. आणि दुसरा, आत्ताची जी यंग जनरेशन आहे ती आपल्यापेक्षा खूप स्मार्ट आहे, अगदी खूप टॅलेंटेड आहे. तर असं नाही होऊ शकत आता की आपल्याकडनं शिकणार आहे, आपल्याला पण त्याच्याकडनं शिकायचं. आणि हा ऍटिट्यूड असणं गरजेचं, ओपन माइंडनेस तेवढं पाहिजे. नक्कीच. हा, आता प्रत्येकाचं जे अपब्रिंगिंग आहे त्याच्याप्रमाणेच ते डेव्हलप होत जातात. काही लोकांना पटकन ग्रास्प करतात, काही लोकांना थोडा वेळ लागतो. नक्कीच. पण इथे म्हणजे एक बघितलं ना की समोरून विचारल्यावरती नाही असं नसतं. बरोबर. हा, पण त्याच्यासाठी तुम्ही पण वेळ तेवढा द्यायला पाहिजे, तर ते शक्य होतं. हो, खरंय खरंय. आणि त्याविषयी पण आपलं बोलणं झालं ना की हिट रेट काय आहे, 1 to 1 चा चालू होतं, त्यासाठी की 70 to 80% मला रिस्पॉन्स मिळतो. करेक्ट. ऍब्सोल्युटली ऍब्सोल्युटली. प्रश्नच आहे. सो तू सगळ्यांमध्ये मिक्सअप होतोस, सगळ्यांना तू आवडतोस, तुला सगळे आवडतात. मुळात एक्सेप्टिंग नेचर असायला लागतं राजेश, असं माझं स्वतःचं मत आहे. जे मी सेशनमध्ये पण कायम सांगतो, तुम्ही आवडायला लागता लोकांना. तुम्ही जर आवडलात तर लोक अप्रोच करतात, कारण तिथं लोकांना खूण पडलेली असते की अरे हा, समोरची व्यक्ती अप्रोचेबल, आणि राजेश तसा अप्रोचेबल आहे म्हणून लोक अप्रोच करतात. हे त्याच्या मागचं सत्य आहे. ग्रेट. तुझा हा प्रवास बीबीएनजीवर असाच चालत राहू, आणि तू खूप काही बीबीएनजी कल्याण चॅप्टरला देऊ शकतोस, संस्थेला देऊ शकतोस, याच्याबद्दल मला 100% खात्री आहे. याच्या पुढे जाऊ आपण. शेवटचा प्रश्न की नेटवर्किंगचे फायदे काय काय आहे ठळकपणे, आणि ते कसे घेतले पाहिजे असं तुला वाटतं? नेटवर्किंग मध्ये पहिली गोष्ट म्हणजे तुमचा रीच वाढतो. बरोबर. दुसरं असं की जेव्हा नेटवर्किंग आपण करतो, कोणाही करतो, बरोबर, तेव्हा तुमच्या डोक्यात एक प्री अलाइन किंवा असं काही असायला नाही पाहिजे की याच्याकडनं मला आत्ता काय मिळेल. बरोबर. कारण कधी कुणाला काही मदत होईल हे आपण आत्ता सांगू शकत नाही. खरंय खरंय. सो एकदम बेसिक लेवलला पहिले जाणून घ्या की त्याची नीड काय, किंवा त्याला काय आपल्यापासून फायदा होऊ शकेल. बरोबर. आणि एंड ऑफ द डे बिझनेस हा जेव्हा यायचा तेव्हा येणारच आहे. तुम्ही मेहनत करणार, तुम्हाला मिळणार आहे, बाय प्रॉडक्ट आहे. पण नेटवर्किंगचा असं नाही व्हायला पाहिजे की आपल्याला काय मिळेल तर आपण जाऊ. आणि त्याच्यासाठी बघितलं असेल, आता माझं तर कन्सल्टिंग मध्ये, पण मी असा कधीच विचार केला नाही की समोरचा व्यक्ती जो आहे तो कुठल्या सेगमेंटमध्ये. 1 to 1 करताना पण मी कधीच म्हणजे काय म्हणतो त्याला की सगळे सेम लेवलला आहे. बरोबर. बिकॉज वी आर एंटरप्रेन्युअर्स.
करेक्ट, ऍब्सोल्युटली. आणि होतं कसं की आता एक मध्ये गेल्या महिन्यातले जस्ट एक्झाम्पल देतो. मला एका पुण्याच्या कंपनीने मला अप्रोच केलं बर की त्यांना हायरिंगसाठी कॅन्डिडेट्स पाहिजे सिव्हिल इंजिनियर. तर जसं मी त्यांच्याशी बोललो माझ्या लक्षात आलं की त्यांचं टर्नकी प्रोजेक्टमध्ये असतं आणि वॉटर ट्रीटमेंट प्लांटमध्ये असतं. बर सो सेकंड का थर्ड कॉललाच मी त्यांना सांगितलं की मी माझा असं मित्र आहे इंग्लंडला आणि तो हे सॉफ्टवेअर डेव्हलप करून देतो. बरोबर. मी हेमंत सरांचा त्याला रेफरन्स दिला, दोघांना एकमेकांचे नंबर्स दिले. करेक्ट. त्यांचं बोलणं झालं. आता त्याच्याबरोबर मी जे काम करतोय ते अजून कम्प्लीट झालेलं नाही, पण मी त्याच्यासाठी वाट नाही बघत बसलो. बरोबर. एंड ऑफ द डे हा फायदा आहे नेटवर्किंगचा. जिथे जिथे आपल्याला आपण पोहोचू शकतो तिथे आपण पोहोचा. बरोबर. आणि जे आपल्या बरोबर आहेत त्यांना पण आपण हँड होल्डिंग देऊ शकतो. बरोबर बरोबर. एकमेका सहाय्य करू अवघे करू शकतो. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे माझं कॉन्ट्रीब्युशन हे जे तू जपतोस हे अतिशय मी असं म्हणेन स्पृहणीय आहे आणि कौतुकास्पद आहे, प्रशंसनीय. शेवटचं आपण रॅपिड फायर राऊंडकडे जाण्याआधी शेवटचा फार महत्वाचा सेगमेंट राजेशच्या आवडीनिवडी आणि छंद. सो आम्हाला एक तर आवड माहितीच आहे की राजेश पॅशनेट आहे क्रिकेट खेळणारे बाबा. याशिवाय राजेशला काय काय आवडतं? क्रिकेट खेळणं म्हणजे कसं माहिती का, आता ना ते फिटनेससाठी मी खेळतो. बरोबर. ठीक आहे. कारण एकदा कसं आहे की त्याच्यामध्ये काय लागतं, हँड आणि आय कोऑर्डिनेशन इम्पॉर्टंट आहे. करेक्ट. नंबर 1. करेक्ट. तुम्हाला मुवमेंट पण थोडी जमली पाहिजे. बरोबर. रिफ्लेक्सेस वयाच्या मनाने कमी होत जातात, पण ते म्हणतो ना आपण की आपल्या स्ट्रेंथवर खेळायचं, कमी करायचे. तसंच आहे ते. करेक्ट. सिम्पल सगळीकडे आहे. प्रोफेशनल लाईफ मध्ये पण तेच आहे की तुम्ही कुठल्या पडावावर आणि तुम्ही किती स्ट्रेंथ तुमच्या युज करता. बरोबर. बरोबर. त्याच्या व्यतिरिक्त ना मला फिरण्याचा खूप, म्हणजे आम्हाला सगळ्यांनाच फिरण्याचा खूप आवड आहे. भारतात पण बरंच फिरणं झालेलं आहे. ग्रेट. भारताच्या बाहेर पण फिरणं झालेलं आहे. करेक्ट. आणि प्रोफेशनल लेवलला पण मी फिरलोय भारतामध्ये, भारताच्या बाहेर पण. बरोबर. म्हणजे इनफॅक्ट मी आता ज्या लास्ट माझी जी असाइनमेंट होती, मी 2 वेळेला इंटरनॅशनल HR कॉन्फरन्सला कंपनीच्या मी मिलानला 8-8 दिवस जाऊन तिथे रिप्रेझेंट केलं. थायलंडचं जे माझं युनिट होतं. आणि त्याच्यामुळे असं कोणीच कुठलंच नाहीये ज्यांच्यावर मी काम नाही केलं. बरोबर. पण टाटामध्ये असल्यापासून, म्हणजे पहिल्या जॉब पासून तिथे जर्मन्स होते, जॅपनीज होते. आणि ह्या कंपनीत युरोपियन जेवढ्या कंट्रीज आहेत तिथे त्यांचं ऑफिसेस आहेत. बरोबर. इव्हन आफ्रिकन्स झाले, मेक्सिकन्स झाले, बरोबर. कॅनडा, सगळीकडे त्यांची युनिट्स होती. म्हणजे लोकांना पण भेटलास तू वेगळ्या देशातल्या आणि फिरलास. येस. ग्रेट. फॅन्टॅस्टिक. आणि लिहायची आवड म्हणण्यापेक्षा ती डेव्हलप झालेली सवय आहे. बरोबर. म्हणजे मी एका सोशल इव्हेंटला गेलो होतो, कोविड नंतरचीच गोष्ट आहे. आणि तेव्हा मी ते बसून जरा मला ते इंटरेस्टिंग वाटलं. गाण्याचा कार्यक्रम होता. बर. आणि नंतर येता येता पनवेलहून कल्याणपर्यंत टॅक्सी देताना काय करायचं तर मी ते पॉइंट्स लिहित गेलो. बरोबर. आणि नंतर थोडंसं ते कन्स्ट्रक्ट करून मी ते जी ऍडमिने तिला पाठवलं. म्हणलं बघ जरा कसं वाटतं तिला. बरोबर. तर तिने मला विचारलं तू कधी लिहिलंय. म्हणलं आता 1 तास मी काय करू, तर तू हे कंटिन्यू कर. ते तिने त्या ग्रुपवर पोस्ट केलं आणि त्याच्यानंतर मी सुरुवात केली. म्हणजे आता बघितलं असेल जे आपले प्रोग्राम होतात तर शक्यतो मी ते लक्षात ठेवून जेवढं जमेल तेवढं मी त्याचा रिकॅप घेतो. ॲब्सोल्युटली. अजून एक मी चालू केलंय गेल्या 5 वर्षापासून की जिथे जिथे मी ट्रॅव्हलिंग करतो त्याचे मी ब्लॉग लिहायला सुरुवात केली. वा सुरेख. फेसबुकच्या पेजवर मी टाकतो. ते तिथे म्हणजे कंपल्सरी मिळतात. बरोबर. बरोबर. आणि फ्युचरमध्ये बघू ते सगळं संकलन करायचं असं डोक्यात आहे. त्या बाबत याचं पुस्तकही होऊ शकतं. पण ते एवढ्या लवकर नाही. बरोबर. प्रश्न प्लॅनिंग करावंच लागतं. 5-1 वर्षानंतर बघू असं सध्या तरी विचार. करेक्ट. पण टाइमपास म्हणून एक रिपोर्ट लिहितो आणि त्यातलं लिखाणाची सवय सुरू झाली आणि तुझं लिखाण अप्रतिम आहे, काही वादच नाही. म्हणजे स्ट्रक्चर्ड वे ऑफ रायटिंग त्याला म्हणतात ना, ते तुझ्या लिखाणातून दिसतं. आणि त्याच्यात HR प्रोफेशनल डोकावतोच नाही. कारण काय कशाच्या मागे काय आलं पाहिजे, कशाच्या खाली काय आलं पाहिजे, इम्पॉर्टंट असतं. ऍब्सोल्युटली. आणि सिमेट्री असते सर्वात महत्वाची गोष्ट. आणि वाचताना तो तू उभा करू शकतोस प्रसंग समोर. हे फार महत्वाचं आहे की आपलं काहीतरी नुसतं लिहिलंय 1.5 पान आणि त्याला पहिला निबंध वाचला आणि परत वाचायला कंटाळा येतो असं कधीच होत नाही. आणि हा खोऱ्याने अनुभव एकट्याने नाही तर मुंबई चॅप्टरवरती सुद्धा तू ते टाकतोस. त्याच्यामुळे मुंबई, पेड मुंबई, कल्याण आणि HO या सगळ्यावरच्या लोकांनी वाचलेले प्लस मित्रमंडळ आहे ते वेगळंच, फेसबुकवर ब्लॉग लिहितोस ते वेगळंच. त्याच्यामुळे हे अप्रतिम आहे. म्हणजे खरंच प्रशंसनीय. आणि मला स्वतःला फार लिहायला आवडतं. त्याच्यामुळे मी
लिहिण्याचा जो आनंद मिळतो ना तो मी समजू शकतो की तुला काय वाटत असेल लिहिताना. ग्रेट राजेश. म्हणजे वेळ खूप द्यायला लागतो. नक्कीच वादच नाही. आवड तिथे सवय तो वेळ द्यावाच लागतो, त्याला इलाज नाही. फॅन्टॅस्टिक. मित्रांनो, आपण शेवटच्या सेगमेंटमध्ये जातोय. आता आपण गप्पा मारतोय कल्याण चॅप्टरचे कोर टीम मेंबर आणि आरोहण बिझनेस कन्सल्टन्सीचे सर्वेसर्वा राजेश रानडे यांच्याबरोबर. आपण आता त्याला विचारणार आहोत रॅपिड फायर मध्ये 10 खुमासदार प्रश्न. गुगली टाकण्यात आता गुगली टाकणार आहे कारण त्याचा उद्देश तो आहे. आणि आय एम शुअर की राजेश मस्त माहिती करेल. सो तू इंटरव्ह्यू बघितलेले आहेस आणि तुला कल्पना आहे. सुरुवात करायची. येस. फॅन्टॅस्टिक. सो फलंदाज तयार. सो पहिला प्रश्न, राजेशला HR प्रोफेशनल म्हणून सर्वात आवडणारी एक आणि नावडणारी एक गोष्ट कोणती? आवडणाऱ्या बऱ्याच गोष्टी एक सांगेल. त्याच्यामध्ये एक म्हणजे ना वेगवेगळ्या लोकांना भेटायला जाणं. करेक्ट. कारण जेवढं जास्त संपर्क करतो तेवढं आपल्याला आयडिया जास्त मिळतात. बरोबर. आणि ते तुम्ही इम्प्लिमेंट करू शकता. ऍब्सोल्युटली. आणि एक आवडणारी गोष्ट? आवडणारी गोष्ट म्हणजे बऱ्याच वेळा करायला लागले मला. ओके. गेल्या 15 वर्षात जास्तच की एखाद्याला तुझी जरूर नाही हे सांगणं. आणि कठीण. हा. आणि हे पण कसं डिसिप्लिनरी ऍक्शनच्या बाबतीत असेल ना तर समजू शकतो. बरोबर. पण जेव्हा मास कटडाऊन असताना ऍब्सोल्युटली एकदम पेनफुल असतं. 10 वर्ष आपण एकत्र डबा खातोय किंवा बघतोय पण त्याला बोलून सांगायचं की सॉरी. बिंग अ प्रोफेशनल. आणि नुसतं ते जीवघेणं मांडण्यापेक्षा इमोशनल समजा तुम्ही विचार केला ना तर त्या एकाला जेव्हा आपण सांगतो की नॉट रिक्वायर्ड किंवा त्याच्या मागे कमीत कमी 4 लोक असतात. 100%. फॅमिली असते आणि मग ते खूप मोठा क्वेश्चन मार्क असतो. त्याच्यामध्ये आपण नाही हेल्प करू शकत. म्हणजे मॅक्सिमम काय होऊ शकतं तर जे कायद्याने म्हणा किंवा अजून काही स्टेज करून त्याला काहीतरी आपण कॉम्पेन्सेशन देऊ शकतो. बरोबर. त्याच्या व्यतिरिक्त नाही काय करेक्ट. ऍब्सोल्युटली. दुसरा प्रश्न, राजेश फावल्या वेळेत काय करतो? क्रिकेट खेळतो, वाचतो का घरातील कामं करतो? तिन्ही. कारण कसं माहिती आहे एकमेकाच्या पूरक असं मी मानेन. बरोबर. वाचन म्हणजे काय की जे आपल्या प्रोफेशन आहे त्याप्रमाणे थोडंफार आपण अपडेट राहायला पाहिजे. प्रश्न. किंवा असं म्हणाल की काही एक सेगमेंट आहे की ते आपलं एकदम सॉफ्ट कॉर्नर असतो. बरोबर. ते वाचन आपण करतो. बरोबर. काम करणं म्हणाल तर पहिल्यापासून म्हणजे आता जरी स्वप्नाली कल्याणातल्या कल्याणात असेल तरी पण पहिले तिचं ऑफिस फोर्टला होतं. अच्छा. बापरे. तेव्हापासूनच ते पॅरलल चालू आहे. म्हणजे सपोर्ट करायला लागतो. करेक्ट. त्याच्यामध्ये असं काही वावगं नाहीये. आणि नक्कीच तसं केलं तरच म्हणजे थोडं चालू शकते गाडी. बरोबर. व्यवस्थित राहतं. क्रिकेट आहे ओघानी चालू. ओघानी येतं त्याच्यामध्ये पण प्रॉब्लेम असतात बरेच. बरोबर. प्रश्न 3, नोकरी सोडून व्यवसाय करणे का स्वीकारले राजेशने? व्यवसाय करणे आता अनुभवाने शक्य आहे असे वाटले म्हणून, नोकरीचा कंटाळा आला म्हणून, का नोकरीपेक्षा व्यवसायात जास्त पैसा कमवता येतो आणि संधी देखील जास्त असते असं वाटलं? पहिले म्हणजे बरेच वर्ष जॉब झाला. बरोबर. आता स्वतः आपण काहीतरी चालू करावं. बरोबर. सेकंड थॉट प्रोसेस अशी की आज मी डिसाईड करू शकतो मला काय करायचं. नक्कीच. बिंग एन ऑन्टरप्रेनर. ठीक आहे. आणि थर्ड असं थोडं फ्लेक्झिबिलिटी पण असते. आणि आता आजपर्यंत जे आपलं इंटरॅक्शन होतं किंवा आपण भेटतो. बरोबर. तर माझा तो कटाक्ष असतो म्हणजे टाइम मॅनेजमेंट जमलं पाहिजे. नक्कीच जमलं पाहिजे. म्हणजे एकदा कमिटमेंट केली तर ती आपण पाळली पाहिजे. तर इथे कसं तो फायदा होऊ शकतो. आणि सेकंडली रिटायरमेंट आपण डिसाईड करू शकतो. बरोबर. अगदीच. या 3 गोष्टी आहेत. आणि मग त्या अनुषंगाने पुढे जात आहे. करेक्ट. चौथा प्रश्न, राजेशला संध्याकाळी खायला आवडणारी सर्वात आवडती डिश कोणती? डोसा, उत्तप्पा का पाणीपुरी? वडापाव. चौथी डिश. ग्रेट. एकच छंद जर जपायला सांगितला राजेशला तो कोणता छंद जपेल? क्रिकेट खेळणे, गाणी म्हणणे का गप्पा मारणे? एकच नाही होऊ शकत. कारण गप्पा म्हणजे कसं आता कनेक्ट होतो तर आपण बोलतच असतो. बरोबर. आणि गाणी म्हणण्यापेक्षा मला ऐकायला खूप आवडतं. करेक्ट. तर ते म्हणजे जेव्हा असा एखादा विकेंड असतो. बरोबर. घरी कोण नाही मी एकटा आहे आणि काहीतरी आपल्याला घरातच अरेंजमेंट चेंज करायची. बरोबर. तर तो एक जो वेळ आहे ना तेव्हा म्हणजे गाणी ऐकत ऐकत आवडतं मला. ऍब्सोल्युटली. फॅन्टॅस्टिक.
6व्या प्रश्नाला जाऊया आपण. सर्वात आवडलेलं मराठी पुस्तक कोणतं? राजा शिवचंद्र. वाह, क्या बात है. ते पुस्तक मी संग्रही ठेवलेलं आहे. बाबासाहेब पुरंदरे. आणि त्याचं म्हणजे प्रस्तावना तो म्हणजे शिवचरित्र आणि मिलिंद म्हणजे ओळख वेगळीच आहे. अभ्यास खूपच आहे तुझा. त्याच्यामध्ये ते प्रस्तावनेमध्ये जे त्यांनी जे दंडकारांनी आणि तो जो उल्लेख केलाय अक्षरशः अंगावर काटा येतो. खरंय खरंय. आणि ते पुस्तक मी म्हणजे ना वर्षातनं किमान 2-3 वेळा तरी काढून बघत असेल. कारण जेव्हा जेव्हा असं वाटतं ना की आपण खूप स्ट्रेस्ड आउट आहे किंवा आपण म्हणतो ना खूप बॉटल गेल्यासारखं वाटतंय, कधीतरी होत असते. बरोबर बरोबर. तेव्हा ते पुस्तक काढून 1-2 पानं जरी कुठेही वाचली ना, कारण त्यांचं पूर्ण शिवाजी महाराजांचं चरित्र बघितलं तर असं आहे की त्यांना कधीच काही इझी नाही मिळालं. नाही, आणि इन्स्पिरेशन, प्युअर इन्स्पिरेशन. तरी एखादा चॅप्टर जरी वाचला ना तरी असं वाटतं की आपण तर काहीच नाही. खरंय खरंय, अगदी खरंय, 100% मानलं. 7वा प्रश्न, व्यावसायिक म्हणून नेटवर्किंग आणि ट्रेनिंग या दोन्हींचा कोणता एक फायदा राजेशला वाटतो? कॉन्टॅक्ट मिळतात, शिकायला मिळते का अनुभवी आणि मोठ्या पदावर असलेल्या लोकांच्या सहवासात राहायला मिळते? नेटवर्किंग आणि ट्रेनिंग सगळ्यात पहिले म्हणजे दोन्ही कंटिन्युअस प्रोसेस आहे माझ्या मते. ऍब्सोल्युटली, 100%. समजा नेटवर्किंग बंद झालं, बिझनेस बंद आहे. बरोबर. आणि ट्रेनिंग जे आहे ना तो एक वेळ कॅप्सूल नाही आहे, कंटिन्युअस प्रोसेस. करेक्ट करेक्ट. कारण त्याच्यामध्ये ना आपण म्हणतो की आपल्याला बरेच काही येत असतं, पण जेव्हा आपण एखाद्या कॉन्फरन्सला जाऊन बसतो पहिल्या ब्रेकमध्ये समजतं की आपण कुठपर्यंत आहोत आणि आपल्याला अजून काय काय ऍडिशन. बरोबर, काय पाड्यावर आपण लक्षात येतं. आणि त्याच्यासाठी इव्हन आता हे ट्रेनिंगचं जे आपलं जे 3G सबमिट झालं, आय थिंक पहिल्या 3 मध्ये माझं नाव होतं. ऍब्सोल्युटली. ओके. आणि म्हणजे असा विचार होता 25 वर्ष झाल्यावर पण आम्ही काय इकडे बसून करू असं माझ्या डोक्यात शिवणं शक्यच नाही. कारण माझ्यामध्ये काय आहे की कुठलंही ट्रेनिंग असो तिथे तुम्हाला ऍटलिस्ट 2 गोष्टी जरी मिळाल्या ना तर तुम्हाला पुढच्या वर्षभर कामाला येतात. बरोबर आहे. आणि हा लर्निंग ऍटिट्यूड आहे तोच माणसाला घेऊन जातो. म्हणजे आपण म्हणतो ना अनलर्न, लर्न अँड रिलर्न, ते इम्पॉर्टंट आहे. ऍब्सोल्युटली करेक्ट. 8वा प्रश्न, कोणता एक मराठी सिनेमा राजेश कधीही पाहू शकतो? अशी बनवाबनवी, थरथराट का दुनियादारी? बनवाबनवी किंवा दुनियादारी. वा, क्या बात आहे, जबरदस्त. 9वा प्रश्न, फिरायला जायचे आवडीचे ठिकाण कोणते? सिमला, काश्मीर का राजस्थान? वा, एक्सपेक्टेड. कारण सिमला पण फिरलोय, काश्मीर पण आहे, राजस्थान मधला मेवाड अजून बाकी आहे. ते माझ्या बकेट लिस्ट मध्ये आहे. व्हेरी गुड, ऍब्सोल्युटली. आणि बघणार काय, कारण मी ट्रेनिंगच्या माध्यमातून फिरलेलो आहे बरंच, आणि ट्रेनिंगला गेलो होतो म्हणून तिकडे गेलो. काय फिरणं हा माझा पिंड नाही, पण मेवाड खरंच बघणार काय म्हणजे सुरेख. आणि मला इतिहासाची आवड असल्यामुळे त्याचा जास्त फायदा झाला. आणि सर्वात शेवटचा प्रश्न राजेश, घरी वाद झाला तर राजेश काय करतो? सगळे करतात तेच. गप्पा बसतो, बाहेर जातो का पुस्तक वाचतो? गप्पा वाचणं इम्पॉर्टंट आहे. थँक्यू सो मच. मित्रांनो, आपण आत्ता गप्पा मारत होतो कल्याण चॅप्टरचे कोर टीम मेंबर राजेश रांगडे यांच्याबरोबर. मुलाखत अतिशय रंगतदार झाली. आत्ताच आपली रॅपिड फायर राऊंड संपली. राजेशनी आज वेळ दिला त्याबद्दल तुझा आभार मानतो राजेश. थँक्यू सो मच. इट वॉज अ प्रिव्हिलेज मीटिंग यू. मित्रांनो, आजचा भाग इथे थांबवूया. पुढल्या भागात एका नवीन मेंबरला घेऊन भेटू. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.